मी सध्या दादरच्या स्टेशनच्या बाहेरचा रोड आहे त्या ठिकाणी उभी आहे आणि हा रोड जर आपण बघितला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वामीनारायणपासून अगदी राजगृहापर्यंत जाणारा हा रोड आहे आणि आपण बघतोय अशा पद्धतीनं सध्या परिस्थिती आहे। सकाळपासूनच जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतोय त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। सखल भाग म्हणून हा परिसर विशेष ओळख आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जातो मात्र दादर स्टेशनच्या अगदी बाहेरचाच भाग असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि रहदारी असते तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। मेन्स हॉल्स खरं तर ओपन करण्यात आलेले आहेत। पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय मात्र पाणी जवळपास ढोपरभर भरलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच चाकरमानी किंवा जे पादचारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। गाड्या या ठिकाणून जात आहेत मात्र पादचाऱ्यांना या ठिकाणून या पाण्यातून कसा प्रवास करावा असा प्रश्न या निमित्तानं आपण बघतोय की अगदी 3 दिवस झाले मुंबईमध्ये पाऊस पडतोय मात्र आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय त्याचा फटका या ठिकाणी सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय। वैदिक काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।